गेले असतील. काल मला नार्वेकर माझ्याबरोबरच होते, मिलिंद नार्वेकर साहेब रात्री माझ्याबरोबरच होते. त्यांनी मला सकाळीच सांगितलेलं की मी माझ्या घरी आले होते तर की मी जाणार आहे कार्यक्रमाला. आणि सरकारी कार्यक्रमाला साधारण सगळे आमदार जातातच, यात काय मोठं काय. ठीक आहे, आता 15 ऑगस्टच्या शुभदिनी जर तुमच्या मनात फोडाफोडीचे प्लॅन असतील तर ठीक आहे, त्याच्यामध्ये काय. साहेब, नितेश राणे म्हणतात की मुंब्र्याचं रेल्वे स्थानक आहे त्याचं नाव भविष्यामध्ये बदलणार आहे, मुंब्रा देवी असं होणार आहे. काय उद्या ते मुंब्र्यात सुद्धा येणार आहे. त्यांचं स्वागत आहे. मुंबा देवीवरच मुंब्रा नाव पडलं. त्यांना माहीत नाही मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा नाव पडलं. मुंब्रा हे काय कुठल्या मुसलमानांनी ठेवलेलं नाव नाही आहे. लाल किल्ल्यावर देखील कोणाची लाल किल्ल्यावर दिल्लीचे त्या ठिकाणी विरोधकांनी देखील हल्ले पाहायला मिळाले. पहिल्यांदा हा स्वतंत्र दिवस आहे, उत्सवाचा दिवस आहे. मला वाटतं पहिल्यांदा दिल्लीचं आंदोलन करण्याचं सरकार संसदेत काही बोला. आता प्रत्येक जणाला आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असतो. प्रत्येकजण आपल्या मतदारसंघात जातो. त्याच्यामुळे कोण कुठे आहे कोण कुठे आहे ह्याच्यावरनं तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची परीक्षा नाही घेऊ शकत. सर, अजून एक प्रश्न आहे की आज ज्यावेळी काँग्रेस मुख्यालयामध्ये त्यावेळी वंदे मातरम सुरू होतं आणि सोनिया गांधींनी हे वंदे मातरम थांबवलं आणि कार्यक्रम स्किप करायला सांगितला. सुरू असताना वंदे मातरम आणि आता मला माहीत नाही, मी बघितलं नाही. आणि याच वृत्तीला देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही नक्षली गोष्ट आहे. नाही, मला माहीत नाही हे काय झालं आणि काय कशावरनं झालं. त्यामुळे ह्याच्यावरती काही बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. तुमचं लक्ष ह्याच्याकडे कसं जात नाही की मल्लिकार्जुन खरगे भाषण देऊन गेले आणि त्याच्या जागेवर यज्ञ करून एक दलित माणूस इथे भाषण कसा देऊन गेला, ही जागा अपवित्र झाली, ती पवित्र करून घ्यायला पाहिजे. ही मानसिकता भारतामध्ये मान्यता त्याला द्याल का? ही कुठली वृत्ती आहे? ही मनुवादी वृत्ती आहे आणि या मनूला ठेचला पाहिजे या देशामध्ये. पहिल्यांदा त्यामुळे येणाऱ्या राज्यात निवडणुका पूर्ण आहे, त्यामुळे दलित समाजाला कुठेतरी डावललं जातं का येणाऱ्या काळात पाहिलं. दलितांना तुम्ही भूषण गवईंना चप्पल फेकून मारता. तुम्ही खरगे साहेबांच्या जागी तिथे यज्ञ करता. तुम्ही दलितांना मान्यताच द्यायला तयार नाही आणि रिझर्वेशन कॅन्सल करण्याची भाषा करता, रद्द करण्याची भाषा करता. म्हणजे तुम्हाला परत गाडलेला मनू जिवंत करायचा आहे. असं ज्या दिवशी भगवा ध्वज आम्ही राष्ट्रीय ध्वज स्वीकारला तेव्हापासून त्यांचं म्हणणं होतं ही ज्यांची पिल्लावळ आहे या पिल्लावळीने कायम तिरंग्याला विरोध केला आणि आजही विरोध करतात. त्यामुळे त्या भिडेला मनावर घेण्यात कशाला घेतो? त्या भिडेचं आहे काय मनावर घेण्यासारखं? चांगलं आहे ना, चांगली लोक चांगल्या पक्षात येत आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. 2047 विकसित भारत होगा, ये ऐसा मोदी कह रहे हैं. आपको लगता है सर? विकास की शुरुआत 1947 में हुई आज़ादी के बाद. जिस राष्ट्र में पिन नहीं बनती थी उसमें वहाँ एरोप्लेन शुरू हो गया. तो कोई 2014 के बाद हमें आज़ादी मिली और देश विकसित होने लगा, ऐसी तो कोई बात है नहीं. कांग्रेस जनता पार्टी है वो नया आंदोलन कर रही है, नया स्कूल को लेकर. ऐसा है, हर पार्टी को हर आदमी को नए नए तरीके अपना के आंदोलन करने का अधिकार है. गणतंत्र का यही महत्व है, यही राज है. आपको लगता है कि आंदोलन का सक्सेस होगा कि हर आंदोलन सक्सेस होगा नहीं होगा ये गणित लगाने के लिए हम नहीं आते हैं. लेकिन यहाँ पे स्कूल बंद करने, महाराष्ट्र में कितनी स्कूल बंद हुए आपके मालूम है क्या? तो गरीब के बच्चे पढ़ेंगे कहाँ? इसका कोई सोच ही नहीं है हमारे पास. हर गांव खेड़े के स्कूल बंद हो रहे हैं, टीचर्स नहीं है, कहाँ जाएंगे गरीब के बच्चे? कैसे तरह तैयार होंगे अम्बेडकर और डॉक्टर अब्दुल कलाम? सिर्फ बात करने में कुछ नहीं होता है. क्या सिर्फ थाना शहर, बम्बई शहर, पुणे शहर, नासिक शहर के बच्चे पढ़ेंगे? तुम जिस गांव से आते हैं उस गांव के बच्चे नहीं पढ़ेंगे?
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.